महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झोडू लागल्या। अशात एकमेकांना प्राण्यांची उपमा दिली जाते। या राजकारणाच्या आखाड्यात जंगल बुक अवतरल्याचा भास होतोय। एनाकोंडा गांडूळ नागोबाची चर्चा। अमित शहांचं मी जे बोललो ना एनाकोंडा, हा एनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे। नेत्यांची टीका, वादाचा विळखा। एनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण एनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलत उत्तर देते। राजकीय वादात जंगल बुकची एंट्री। जर ते कोणाला एनाकोंडा म्हणत असतील तर मी थेट त्यांना आयत्या बिळावरचा नागोबा असं म्हणेन। हे ऐकल्यानंतर राज्यातील नेत्यांचा वाद कुठं पोहोचलाय याची तुम्हाला कल्पना आली असेल। दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या जंगलात एनाकोंडा आणि अजस्र अजगरांचा अधिवास आहे। पण आता राज्याच्या राजकारणात नेत्यांकडून एकमेकांना या सरपटणाऱ्या प्राण्यांची उपमा दिली जाते। आता हा वाद इथपर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल। उद्धव ठाकरेंनी नुकताच सत्ताधाऱ्यांसह भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार घणाघात केला। त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार उत्तर दिलं। अमित शहांचं मी जे बोललो ना एनाकोंडा, हा एनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय। आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्या किंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध। मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली, मुंबईची तिजोरी धुतली, अशा लोकांनी अमित शहा साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे। त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील ही टीका टिप्पणी आली ती थेट गांडूळ आणि एनाकोंडावर। आता त्यानं एनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? एनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण एनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलत उत्तर देते। आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहिती, जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही। म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते। गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर, दोन काय बिस्किटाचे तुकडे बिकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा। पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो। उद्धव ठाकरेंनी केलेली बोचरी टीका महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली। महायुतीच्या नेत्यांनीही मग एनाकोंडाला पर्याय शोधला। या वादात भाजप नेते मागे राहिले नाही। जर ते कोणाला एनाकोंडा म्हणत असतील तर मी थेट त्यांना आयत्या बिळावरचा नागोबा असं म्हणेन। आमच्या जीवावर लोकसभेमध्ये सत्ता तुम्ही भोगली, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात। महाराष्ट्राच्या 2014च्या निवडणुकीनंतर आमच्या जीवावर तुम्ही सत्तेमध्ये आलात, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात। गेल्या 25 वर्षात तुम्ही भाजपच्या मदतीने महापालिकेत सरकार स्थापन केलं, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात। जर आम्हाला एनाकोंडा म्हणाल तर तुमची पोस्टर आयत्या बिळावर नागोबा म्हणून लावायची का, याचं उत्तर त्यांनी द्यावं। मी पहिल्यांदाही सांगितलं, एवढा अहंकार राजकारणामध्ये योग्य नाही, परंतु अहंकारी राजाला दुसरं काही सुचत नाही, बाकी सगळं चिल्लर आहेत असं समजण्याची ती त्यांची प्रवृत्ती आहे। त्यामुळं या अहंकारापणाचा हा रास झालेला आहे आणि भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्येच जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या टायमाला ते कुठं आहेत हे त्यांना स्वतःला शोधावं लागेल। महापालिका निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। त्यामुळेच या राजकीय वादात एनाकोंडा आणि अजगराची एंट्री झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।